नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आले एक नवीन बिझनेस आयडिया. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे एक पेंडी आपण पुदिन्याची 10 रुपयाची धुवून स्वच्छ एक दिवस वाळवली आहे फॅन खाली. कोथिंबीर पण एक 10 रुपयाची मी अशीच घेतली आहे. तसंच घरात आमच्या दारात म्हणजे अंगणात तुळस आहे, ती पण एक मूठभर तुळशीची पानं काढली, धुतली आणि एक दिवस फॅन खाली ठेवलेत. आता मी काय केले, दुसऱ्या दिवशी मायक्रोवेव्ह मी करून घेते आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत मायक्रोवेव्ह आपण करायचं आहे. 1 मिनटं लावायचं, थांबायचं, हलवायचं, परत ठेवायचं, असं करत सगळं मी मायक्रोवेव्ह करून घेतलं आहे. तुमच्याकडं मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही काय करा, 2 ते 3 दिवस फॅन खाली वाळवा आणि कढईत चांगलं गरम करा. छान कुरकुरीत होईल, सगळं पाणी जाईल, म्हणजे आपला प्रोडक्ट जास्त दिवस टिकेल. आता काय करायचं आहे, मिक्सरवरनं आपल्याला हे काढायचं नाही तर हातानं असं सगळं चुरून घ्यायचं आहे, कारण असं छान कण ते राहिले पाहिजेत. पुदिना 10 रुपयाचा, कोथिंबीर 10 रुपयाची घेतली आहे, तुळशीची पानं मूठभर आणि एक 20 ते 25 कढीपत्ता आपण घेतला आहे. सगळं छान कुरकुरीत होईपर्यंत वाळवला किंवा मायक्रोवेव्ह केलेला आहे. हातानं सगळं चुरायचं आहे. आता बरोबर वजनी आपण 1/2 किलो नाचणीचं पीठ घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जे आपण सगळं चुरून घेतलं आहे आत्ता, कोथिंबीर, पुदिना, हे सगळं त्याच्यात घालायचं आहे. कढीपत्ता, तुळस. तुळस घरगुती करणार असाल तर वापरा, बिझनेससाठी स्किप केली तरी चालेल. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातल्यानंतर हिंग घातला आहे आपण, अर्धा चमचा हिंग, ओवा घातला आहे 1 चमचा, जिरेपूड घालायची आहे. यानंतर आपण घालणार आहोत साखर. साखर साधारण 1.5 ते 2 चमचे घालायची आहे. आता यामध्ये आलं पावडर अर्धा चमचा आणि लसूण पावडर अर्धा चमचा, ते सुद्धा आपण मिक्सरवर काढायचं आहे आणि वाळवायचं आहे. तिखट इथं 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे. सगळं मिक्स करायचं आहे आणि आपलं असं मस्त अफलातून असं प्रोडक्ट तयार होणार आहे की 3 in 1, म्हणजे नाचणीचं सूप, नाचणीची उकड आणि नाचणीची आंबील, असं सगळं या प्रोडक्टपासून आपण करू शकणार आहोत. आपण आता काय करायचं आहे की ह्याचे पॅकेट्स करायचेत आणि नाचणी सूप, उकड, आंबील प्रीमिक्स तयार करायचं आहे. आता याच्यापासून आपण कसं प्रोडक्ट तयार करायचं आधी बघूया. आता काय करायचं आहे, 1-2 चमचे आपण नाचणीचं प्रीमिक्स घ्यायचं आहे. ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. मी इथं 2 चमचेच प्रीमिक्स घेणार आहे. 1 ग्लास पाणी, त्यातलं अर्धा ग्लास जवळजवळ पाणी आपण कढईत गरम करायला ठेवायचं आहे. थोडं पाणी आपण आपल्या प्रीमिक्समध्ये घालायचं आहे, छान फेटायचं आहे. मस्त ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता यानुसार आपलं उकड आणि आंबील तयार होणार आहे. उकड म्हणली ना तर थोडंसं तुम्ही घट्टसर ठेवा, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी करा, आणि आंबील म्हणलं की थोडं पातळसर ठेवा. आता तुम्ही हे जेव्हा मिक्स केलं तेव्हा त्याच्यात ताक घालू शकता, किंवा आता थोडंसं शिजलं की मग मी याच्यात ताक घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनं कधीही पुढं मागं घालू शकता, तो तुमचा प्रश्न आहे. घट्ट झाली की उकड झाली, म्हणजे घट्ट अशी झाली ना की आपल्याला एक पोटभर खायला बरं पडतं. आता इथं मी ताक घातलेलं आहे की कधी बाबा कंटाळा आला आहे, नाश्त्याचा काय करायचा कंटाळा आला आहे, प्रीमिक्स आहे, पटकन कालवलं, शिजवलं, खाल्लं. घट्टसर असलं की आपलं पोटसुद्धा भरलं जातं आणि हेल्दी तर प्रचंड आहे. नाचणीचे फायदे मी सांगायची काहीही गरज नाही. त्यामुळं अफलातून सुंदर प्रोडक्ट आपलं तयार होणार आहे की आंबील आणि
उकड तुम्हाला समजलेलं आहे की कसं करायचं आहे. छान शिजवायचं आहे व्यवस्थित. एक 3 ते 4 मिनटात सगळं शिजलं जातं आणि मस्त अशी गरम गरम उकड पातळ केली तर आंबील खायला तयार आहे. उन्हाळ्यात तर रोज आंबील खावी. हे उन्हाळ्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि जर थंडीत पावसाळ्यात तुम्हाला जर खायचं आहे तर मग ह्याचं आपल्याला सूप करायला लागेल. मग सूप कसं करायचं ते सुद्धा आता या प्रीमिक्सपासून आपण बघणार आहोत. सुंदर अफलातून प्रोडक्ट आहे. 1 ते 1.5 महिना छान असंच आपलं प्रीमिक्स राहणार आहे. मी 1 ते 1.5 का सांगते तर हे बघा असे मस्त हिरवे हिरवे कण आहेत ना असे आहा. त्याचा रंग तसाच राहण्यासाठी आपण 1 ते 1.5 महिना आपण ह्याचं शेल्फ लाईफ देणार आहोत विदाऊट प्रिझर्वेटिव्ह. आता आपण सूप बघणार आहोत. एका पॅनमध्ये आपण थोडंसं बटर घालूया आणि या बटरवर आपण काय करायचं आहे, मस्त थोडासा लसूण बारीक चिरून घालायचा आहे. लसूण थोडासा घातला ना सूपला तर मजा येते. ताजा लसूण म्हणून इथं आपण घालायचं आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, हेल्दी मस्त सूप. भाज्या आता मी काय केलं आहे, बेबीकॉर्न, श्रावण घेवडा, गाजर आणि फ्लॉवर असं बारीक चिरलं आहे. या माझ्याकडं भाज्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या अजून काय आवडतील त्या घातल्या तरी चालेल. बारीक चिरा थोडंसं श्रावण घेवडा, गाजर, फ्लॉवर आणि बेबीकॉर्न छान बारीक बारीक कट केलं आहे. तुम्ही स्वीटकॉर्नसुद्धा घालू शकाल. आता एक 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया बटरवर. आता हे परततं आहे, बारीक गॅस करूया. तोपर्यंत आपण काय करूया, 1-2 चमचे आपलं प्रीमिक्स आहे ते याच्यात काढून घेऊया. 2 चमचे प्रीमिक्स इथं मी घेतलेलं आहे. पाणी घालायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे. तोपर्यंत तिकडं आपलं छान भाज्या परतून होत आहेत. भाज्या परतून झाल्या की त्यामध्ये आता आपण थोडं गरम पाणी घालायचं आहे. म्हणजे आपल्या भाज्या आपण शिजवून घेणार आहोत. आता सूप तुम्हाला घट्ट का पातळ जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घाला. पण थोडंसं पातळसर सूपसुद्धा छान वाटतं खायला. आता यामध्ये माझ्या प्रीमिक्समध्ये थोडं मीठ कमी पडलं होतं म्हणून मी घातलं आहे. पण तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा तुमचं प्रीमिक्स तयार करणार तेव्हा मिठाची क्वांटिटी व्यवस्थित त्यामध्ये घाला. सगळं छान मिक्स केलं आहे. आता तुम्ही जर थंडीत पावसाळ्यात खाताय तर ताक याच्यामध्ये घालू नका. आमच्यात थोडं ताक आवडतं याच्यात म्हणून मी ताक घातलं आहे. तुम्हाला थंडीत आणि पावसाळ्यात खायचं असेल तर ताक स्किप करा. मस्त भाज्या शिजत आलेल्या आहेत आणि आता असं गरम गरम या पाण्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपण जे मिक्स केलेलं सूप आहे, प्रीमिक्स आहे ते याच्यात घालणार आहोत. त्याच्यात घालायचं आणि इकडं हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत. आणि मस्त पातळसर घट्टसर जसं हवं आहे तसं करायचं आहे आणि मस्त गरम गरम सूप प्यायचं आहे. 5 मिनटात आपलं हेल्दी सूप तयार होणार आहे. चव तर अतिशय सुंदर लागते. आता काय केलं, त्याच्यातच थोडं मी पाणी घातलं म्हणजे जे काही राहिलं होतं पीठ ते सुद्धा त्याच्यात घातलं गेलं आहे. एक 2-3 मिनटं छान शिजवायचं आहे आणि गरम सूप प्यायचं आहे. किती सुंदर दिसतंय बघा. सुंदर प्रीमिक्स आहे. मला असं वाटतं की हे सगळ्याच लोकांना उपयोगी पडणार आहे. आपल्या वयस्कर लोकांना तर अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे. त्याबरोबर तरुण मुलांना सूप म्हणून डाएट करणाऱ्यांसाठी आहे आणि आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या खूप कष्ट करत आहेत तर त्यांच्या हेल्थसाठी अतिशय महत्त्वाचं असं हे प्रोडक्ट आहे. मस्त गरम गरम सूप तयार झालेलं आहे आणि आपण प्यायचं आहे. चला आता आपण काय करूया, पदार्थ बघितला, प्रोडक्ट बघितला, आपण आता पुढं कॉस्टिंग बघूयात म्हणजे तुम्हाला विकायला बरं. नाचणीचं सूप उकड आंबील प्रीमिक्स याच्यासाठी आपण घेतलं आहे नाचणीचं पीठ पाव किलो 15 रुपये. पुदिन्याची एक पेंडी 10 रुपयाची घेतली आहे. कोथिंबीर 10 रुपये. आता तुळस घरातच होती, मूठभर तुळस घेतली आहे. कढीपत्त्याची 20-25 पानं घेतलेत, 10 रुपये धरलेत. लाल तिखट 2 चमचे, जिरेपूड 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, साखर 2 चमचे, ओवा 1 चमचा, मीठ 3 चमचे किंवा चवीनुसार. मीठ तुमचं खारट कसं आहे त्याच्यानुसार कमी जास्त होईल. लसूण पावडर अर्धा चमचा, आलं पावडर अर्धा चमचा, हे सगळं 25 रुपये. आणि
हे 70 रुपये झालं आणि आपण 10 रुपये इतर खर्च म्हणजे तुम्ही जर मायक्रोवेव्ह केला तर इलेक्ट्रिक खर्च, जर गॅसवर भाजलं तर तो एक 4-5 रुपये आणि एक 4-5 रुपये पॅकिंगचे असं मिळून 80 रुपये खर्च आला आहे. 300 ग्रॅम इथं प्रोडक्ट तयार झालं आहे. 100 ग्रॅम आपण पॅकिंग केलं तर आपली 3 पाकिटं तयार होतात आणि 26 रुपयाला साधारण एक पाकिट पडतं. तुम्ही 45 ते 50 रुपये विक्री करू शकता. आता हे मी पाव किलोत केलं म्हणून तुम्ही जर मोठ्या क्वांटिटीत जर हे सगळं घेतलं आणि केलं तर तुम्हाला साधारण मला असं वाटतं की 26 रुपयाला जे पाकिट पडणार आहे ते तुम्हाला 22 ते 24 रुपये 22 ते 23 रुपयापर्यंतच पाकिट तुम्हाला पडेल. ते तुम्ही 50 रुपयापर्यंत विकू शकता. आता 100 ग्रॅममध्ये जर सगळं तुम्हाला एक वेळ करायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही सूप केलं तर 4 लोक पोटभर त्याचं सूप भाज्या घाला त्याच्यात तर व्यवस्थित खाऊ शकतात एका 100 ग्रॅमच्या पाकिटात. जर त्याचंच तुम्ही उकड किंवा आंबील केलं तर ते तुम्ही मात्र 5 ते 6 लोक त्याच्यात ती खाऊ शकतील. असं आपलं सुंदर द बेस्ट प्रोडक्ट तयार झालेलं आहे. ह्याची शेल्फ लाईफ विदाऊट प्रिझर्वेटिव्ह 1 ते 1.5 महिना सुंदर राहील. कारण जर त्याचा रंग आहे ना सगळ्या आपला तुळस, पुदिना, कोथिंबीर याचा जो हिरवेपणा आहे तो तसाच टिकून 1 ते 1.5 महिना राहील. जास्त दिवस नाही राहणार. त्यामुळे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह 1 ते 1.5 महिना सुंदर हेल्दी अतिशय सगळ्यांना उपयोगी असं आपलं प्रोडक्ट तयार होणार आहे. आता यामध्ये तुम्हाला बाकी प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्हाला असणार लसूण पावडर आणि आलं पावडर. आता लसूण पावडर आणि आलं पावडर करण्यासाठी काय करा तर लसूण काय करा पाणी न घालता मिक्सरवर फिरवा पाकळ्या आणि त्या उन्हामध्ये वाळवा 2 दिवस आणि मग त्याची पूड करा. आणि आलंसुद्धा काय करा किसायचं आहे मोठ्या किसणीनं आणि ते उन्हात ठेवायचं आहे आणि वाळलं चांगलं की त्याची पूड करायची आणि ती पूड इथं आपल्याला घालायची आहे. असं सुंदर प्रोडक्ट आपलं तयार होणार आहे. नक्की ट्राय करा. आवडलं तर मला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असेच माझे व्हिडिओ बघा. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.